बातमी नाशिकची. नाशिकच्या काठेगल्लीतील हिंसाचार प्रकरण आणि या प्रकरणी हिंसाचारातील संशयितांची आज न्यायालयात हजेरी असणार आहे. समीर पठाण आणि गुफरान तांबोळीची पोलीस कोठडी संपतेय. दगडफेकीच्या घटनेत 21 पोलीस कर्मचारी जखमी झालेले होते. हिंसाचार प्रकरणातील काही संशयित आरोपी अद्यापही फरार असल्याचं देखील कळतंय. अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी महेश महाले यांच्याकडून. महेश, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? आज समीर पठाण आणि गुफरन तांबोळीची पोलीस कोठडी संपतेय, काय अपडेट पोहोचत आहेत? अगदी खरं आहे. खरं तर नाशिकच्या काठेगल्ली परिसरामध्ये अनधिकृत धार्मिक स्थळ हटवल्याप्रकरणी 16 तारखेला मोठा हिंसाचार झालेला होता. या हिंसाचारमध्ये संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं, तर जवळपास 1400 ते 1500 अज्ञातांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला होता. आणि यामध्ये गँगवॉरचा देखील समावेश आपल्याला आढळून आलेला होता. यामध्ये टिप्पर गँगचा समीर पठाण गुरफन तांबोळी यांना देखील पोलिसांनी अटक केलेली होती. त्यांना त्यांची पोलीस कोठडी आज खरं तर ही संपणारे असताना न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे. या हिंसाचार प्रकरणी खरं तर नाशिक शहरातील अनेक पोलीस जे आहेत ते जखमी देखील झालेले होते आणि त्यांच्यावर उपचार करण्यात आलेले होते. मात्र यातील काही संशयित हे अद्यापही फरार आहे. त्यामुळे आज समीर पठाण गुरफन तांबोळी याच्यासह इतर जे संशयित आरोपी आहेत त्यांना न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे. एकूणच हा जो हिंसाचार झालेला होता हा पूर्वनियोजित असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आल्यानंतर आता पोलीस जे आहे ते न्यायालयाकडे अजून पोलीस कोठडीची विनंती करणार आहे. यामुळे आता नेमकं न्यायालय यावर काय निरीक्षण नोंदवतं, या संदर्भात काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. निश्चित महेश, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.